पुढची बातमी जुन्या पेन्शन योजनेसंदर्भातली। जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीसाठी राज्यातले अंदाजे 17 लाख सरकारी कर्मचारी आजपासून संप करतात। कर्मचारी संघटनेची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांसोबत काल एक बैठक झाली, पण या बैठकीमध्ये कोणती ठोस किंवा अंतिम तारीख न दिली गेल्यानं संघटना संपाच्या भूमिकेवर ठाम आहे। त्यामुळे राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य यांनी राज्यव्यापी संपाची हाक दिली आहे। या संपामुळे शासकीय कामकाजासोबत आरोग्य सेवा सुद्धा विस्कळीत होण्याची भीती व्यक्त होते आहे। नाशिकमधून प्रांजल कुलकर्णी आपल्याला माहिती देतात। प्रांजल, नाशिकच्या कोणत्या भागात तू आहेस आणि या संपाचा परिणाम तिथे कसा जाणवतोय, कशी आंदोलनं होतात? ज्ञानदा, आपण जर बघितलं तर जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी काही महिन्यांपूर्वीच जे कर्मचारी आहेत ते रस्त्यावरती उतरले होते, ठिकठिकाणी आंदोलनं देखील झाल्याचं बघायला मिळालं होतं आणि आता पुन्हा एकदा या कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिलेत। आपण जर बघितलं तर मी आता नाशिक जिल्हा रुग्णालयाबाहेर आहेत आणि या सर्व परिचारिका ज्या आहेत त्या गेट बाहेर जमलेल्या आहेत। 2 दिवसांपूर्वी खरं तर त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना निवेदन हे दिलं होतं आणि त्यामध्ये आम्ही 100% आंदोलनामध्ये सहभागी होणार आहोत असं म्हटलं होतं। तर काल देखील चतुर्थ श्रेणी जे कर्मचारी आहेत त्यांनी देखील या संपात उतरण्याचा निर्णय हा घेतलेला आहे। एकंदरीत त्याचा परिणाम जो आहे तो आरोग्य सेवेवरती होणार आहे। आरोग्य सेवा जी आहे ते विस्कळीत होण्याची भीती जी आहे ती व्यक्त केली जाते। जिल्हा प्रशासनाकडून जरी सांगितलं जात असलं की आम्ही काहीतरी उपाययोजना करू, आरोग्य सेवेवर परिणाम होणार नाहीत, मात्र जे मागचा जर आपण अनुभव बघितला मागच्या संपाचा तर निश्चितच त्याचा परिणाम जो आहे तो आरोग्य सेवेवरती झाला होता। अनेक शस्त्रक्रिया देखील रखडल्या होत्या। त्यामुळे एकंदरीतच आता या संपावरती नक्की काय तोडगा निघतो ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या परिचारिका आहेत, संघटना नाशिकच्या, त्यांच्याशी आपण बोलूया। काय आपली मागणी आणि आता कसं संप असलं काय बोलले? अशा प्रकारे आता तुम्ही संपात उतरलेला आहात, काय तुमची मागणी कसं असणार? मी नाशिक जिल्हा नर्सेस असोसिएशनची सरचिटणीस कल्पना पवार। आमच्या महत्त्वाची म्हणजे आमच्या जेवढ्याचं मागणी आहे ती जुनी पेन्शन लागू करा। आपलं हे कोर्ट सुद्धा म्हणतं की यांचं जुनी पेन्शन ही ह्यांचे हक्क आहे आणि ती मिळालीच पाहिजे। तर आमचं शासनाकडे आम्हाला मागणी आहे की आम्हाला ती जुनी पेन्शन मिळाली पाहिजे। जिल्ह्यात किती नर्सेस आहेत संपाचं? आम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये नर्सेस 500 आहेत। याचा आरोग्य सेवेवर परिणाम होऊ शकतो, याकडे तुम्ही कसं? आता आमचं महत्त्वाचं म्हणजे आम्हाला वाटतं की हे रुग्णांची आम्ही सेवा केली पाहिजे, हे केली पाहिजे, पण शासनाने आमचं सुद्धा बघितलं पाहिजे ना। आणि शासनाचं जोपर्यंत आम्ही काम बंद करत नाही, आंदोलन करत नाही, त्याशिवाय आमच्या प्रश्नाकडे ते लक्ष देणार नाही। त्याच्यामुळे आम्हाला नाईलाजच तर जावं लागतंय संपामध्ये। एकंदरीत आपण बताव ज्ञानदा की कुठेतरी म्हणजे रुग्णांच्या हाल होतील हे जरी खरं असलं तरी मात्र दुसरीकडे आमच्या ज्या मागण्या आहेत त्याकडे सरकार लक्ष देत नाहीत आणि त्यामुळे आम्हाला आंदोलन करावं लागते, संपात सहभागी होऊ लागतात अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। त्यामुळे आता कुठपर्यंत आता हे संप बरोबर आहे। आरोग्य कर्मचारी संपामध्ये सहभागी झाल्यामुळे आरोग्य सेवेवरती परिणामाचा अंदाज व्यक्त होतोय। धन्यवाद प्रांजल माहितीबद्दल आणि प्रतिक्रियांबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।